मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं बघा वातावरण कसलं ऊन पडलंय. शेत पटांगणात जाऊन बाजू आराम चाललाय. गाईला आणायचंय, गाई वाढू झालं बघते आता. इतक्या उन्हाचं काही चारा नाही. सकाळी लवकर बांधली ना, सकाळी लवकर बांधली म्हणूनच म्हणलं आधी आता चहा प्यावा आणि तिला आणून बांधावून मग धुणं वाळू घाला. बटाट्याची भाजी चालली मस्तपैकी. कणिक मळून ठेवली. आवा त्यात तेल का वाटले तर किटलीत होतं, किटली घासायची होती ती खराब ती. म्हणजे तळलेलं तेल होतं. तुम्ही म्हणता खराब म्हणजे खराब नाही, पापडी ज्ञानेश्वरी तळतील किटली तेल होती ना, म्हणून मग ती नवीन तेल वाटायचं म्हणल्यावर किटली घासून वतले. बटाट्याची भाजी करायची. बापू तर दूध घालून आलं, कुठं गेले काय माहिती. दूध वाटायचं राहिले, पातेलं घासायचे म्हणून दूध वतलं नाही. दोन ते पातेली दुधाची घासायची राहिल्यात. मग आता म्हटलं चहा प्यावं. काय करायचं, धुणं तर धुवावंच लागतं या. काय करायचं, चलायचं आटून. सकाळ सकाळचे काम चाललेले असतात. आज लवकर ऊन पडते लय. 9 पाण्याची म्हणलं ती पाणी घ्यायला टाकीतलं. आता हो टाकी एवढी मोठी मांडली त्याला ह्याच्यावर मग कसं घ्यायचं. आपल्याला टाकी आणायची मोठी. होऊन दे की घर तरी. आता त्याच्यावर इटा आणायच्या. आता त्यांना म्हणलं शिनार माची इट एकदा 10,000ची आणली की होऊन जाईन. आता कवा मग फोन करतात काय माहिती, कवा फोन करतात काय माहिती त्या इटवाल्याला. इट आली तरी खाली करावं लागते. कसं आणायची, इटा आणायची, सिमेंट आणायचं सगळं. अहो एक दिवस कस तरी पुरायची, सरायची नाही ते बांधकामाला. त्याला किती कस लागते आपल्याला माहिती नाही वे. एक घामाल्यात किती बिताड बांध. आणायचं इथं रिचवायचं, मस्त करायचं. घरात ते बिताड उभा केल्याशिवाय काय. चला बाहेरचं काय 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 बांधायचं तेवढं 2-4 दिवसात बघायचं. सांगायचं त्यांना या तुम्ही पण चहा प्यायला चला. चहा घ्यायला आटून आता लय गोड व्हायचा. घेणे अख्खं वावर निर्माळ करत एकदम स्वच्छ. लय बारीक बारीक कडवा होतं. कधी काढायचं हे असलं. ते आपलं आरामशीर खाती. सकाळ सकाळ लवकर बांधली. 8:15 वाजता बांधली होती मी तिला. आता बरोबर पावणे 10 वाजले आणि चरून एकदम मस्त. आता पाणी दाखवली त्याला, थोडं खायला टाकलं की तिचं 3 वाजता वर बिनकाळजी. इथं थोडं राहिले आणि इकडे थोडं राहिले. 2-3 दिवसाचं आहे अजून त्याला खायला. त्याला आज काय काय काम करायचं काय नाही तर फक्त व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तुम्हाला रोजचे अपडेट देत जाईन मी सकाळ सकाळचं. बापूंचा तर व्हिडिओ काढायचा विसरूनच गेले. आज इतकी कपडे होती लय वाढू झालं कपडे धुती. 8:30 वाजल्यापासून कपडे धुती. म्हणून म्हटलं चला एकदा चहाही प्यावं. तवर झालं, तवर फोन आला कोणाच तरी. 1 मिनिट थांबा. तरी रानातनं कांदा काटून आणलेलं अजून तसंच पातीने ही करून ठेवल्यात लिंबाच्या झाडाखाली. का तर आता सावलीला जागा नाही करायला आणि कुठं ठेवायचे, खराब व्हायला लागलं असं उन्हाने. म्हणून इकडं आणून गोट्यातच वाटल्यात. आता काटायचं कावा वाईस थोडं निवांत. आता वाईस जास्त सांडग्याच्या ऑर्डर आहेत त्यामुळे आता सांडगं घालायचं काम चालू आहे. खूपच ऑर्डर आलं. आणि भुईमुगाचं शेंगा तोडलेले वेल असं वाळायला घातल्यात. का तर गुरं लय ह्याला खातात म्हणून हिथंच टाकल्या सावलीला. हिथलंच उचलायचं आणि हिथंच टाकायचं. आता हे जर 4 वाजता बिनकायचं. आता हिला पाणी खाया करून एकदम ओके. हिला आपण पाणी दाखवले, खाया टाकले. ह्या जर तर लय मिठी असती व सकाळ सकाळ. थोडं कुठं 9 नाहीत वाजले की ह्याला तर ताण लागते. दर खा ते अवघड आहे त्याचं. म्हटलं पायाने आताशी कुठं हे व्हायला लागलं बघा. लगेच पाय नीट झाला की लगेच उड्या हाणायला लागलं. मैंदाळ कसा उडतं आता. सकाळी सकाळी झाडांना पाणी पण दिलं आधी ओके. मध्ये झाडं भिजावल्याशिवाय हिरवी जातच नाही. काही करता लय मग सुकल्यागत होते ते. पण भारी वाटतंय आता. चला आता इथं आवडी मी तर संपवते.
आज लसूण पण बांधायचं आहे जुळ्या ऑर्डरींसाठी. रातची ऑर्डर तर दिली भरपूर, आता उद्या आणि टाकावं लागेल. हे कपडे एवढे धुतले आता वाळू घालायचे. चला तर बाय सगळ्यांना.